धन्यवाद डॉक्टर देशमुख सर. सर्वांना नमस्कार. मी संभाजी पाटील. आपण ज्यांची मुलाखत घेत आहोत ते आदरणीय लहुजी कानडे सर यांचा प्रभूवीर परिचय डॉक्टर देशमुख सरांनी करून दिलेला आहे. एक संवेदनशील कवी, थोरशव विचारांचा कार्यकर्ता, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, प्रयोगशील व जबाबदार सनदी अधिकारी, विद्यार्थी चळवळीतील नाट्य कलावंत, दौंडींचे संपादक आणि आता श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांची मुलाखत मुख्यतः आपण कवी, प्रागतिक विचारांचे कार्यकर्ते आणि पुरोगामी चळवळीतील एक मोठं व्यक्तिमत्व, चळवळी व्यक्तिमत्व म्हणून आपण घेत आहोत. त्यांच्या मागील 40-50 वर्षांचा हा पट या मुलाखतीच्या माध्यमातून उजळणार आहे. आदरणीय लहू कानडे सर यांची सगळी पायाभरणी ज्या काळापासून झालेली आहे तो पट एका तासात उलगडणं थोडं अवघड आहे. तरी मात्र रोजंदा हा सगळा आलेख आपल्याला इथे मांडायचा आहे. माझ्यासोबत मुलाखत घेण्यासाठी आदरणीय डॉक्टर पृथ्वीराज तळसर आहेत. सरांचा परिचय आदरणीय देशमुख सरांनी करून दिलेला आहे. पण तळसर सरांचा सर्वात महत्वाचा परिचय म्हणजे एक प्रौढ, बहुआयामी अभ्यासक, अनुवादक, कवी, याचबरोबर एक निखळ माणूस म्हणून त्यांचा सर्वांना आपल्या सोबत परिचय आहेच. याबरोबर आपल्यासोबत डॉक्टर अर्चना थोरात चव्हाण मॅडम आहेत. एक धड्या वक्त्या, उत्तम निवेदक म्हणून त्यांची ओळख आहे. पहिला प्रश्न मी आदरणीय लहू कानडे सरांना विचारतो की सर, मागच्या 40-50 वर्षामध्ये एक संवेदनशील कवी, फुलेशाह आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, प्रयोगशील जबाबदार सनदी अधिकारी, अशा भूमिका आपण उत्तमपणाने पार पाडलेल्या आहेत. या सगळ्याचं फाउंडेशन अतिशय पक्का आहे. असा या जनगणनेचा काळ म्हणजे तुमच्या बालपणीचा, तत्कालीन वाचनाचा, प्रभावाचा काळ आपण थोडा उलगडावा, जेणेकरून या सगळ्या तुमच्या भूमिकांच्या विचारांशी आपल्याला समजून घेतो. आदरणीय कानडे सर. थोडा आवाज वाढवते बरं आहे. सर्वांना नमस्कार. मुक्तसृजन संमेलनाच्या निमित्तानं आपण सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार. मला सातत्याने हो आपण सतत जिज्ञाशी बोलत राहिला, असलेल्या चौकशी करत राहिला, त्याबद्दल आभार. खरं तर हा फार मोठा पुरावाचा प्रश्न आहे आणि त्याला पुन्हा प्रत्येक वर्षाचं सांगायचं हे सारे आत्मचित्र होऊन जाईल, ते काय त्याच्यात जात नाही. परंतु आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो. माझे वडील
आजोबा म्हणजे एक बलुतेदार कुटुंब. व्यवस्थेला जे दिलेलं होतं ते कोणीही शिकलेलं नाही. परंतु वडिलांना का नष्ट होतं असं वाटलं की मुलं शिकवली पाहिजे. जोपर्यंत गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होतं तोपर्यंत त्यांनी घरी शिकवलं आणि नंतर बोर्डिंगमध्ये घातलं. त्या पाथर्डी येथील कॉम्रेड आबासाहेब काकडे या साम्यवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्या काळात सुरू केलेले बोर्डिंग. आम्ही जुळे भाऊ आम्ही तिथे शिकलो. मी तिथेच मॅट्रिक पर्यंतची परीक्षा उत्तीर्ण झालो. आणि जुळे असल्यामुळं आवडीनं नाव लवकुश ठेवलेलं. परंतु ते ग्रामीण भाषेत बोलता बोलता लहू आणि अंकुश झालं. गंमत अशी की आम्ही जुळे असून देखील आमच्या जन्मतारखा गुरुजीने काही सारख्या केल्या नाही. मी ताच्या टेकामध्ये त्याचा उल्लेख केला की समाजाची गरिबांच्या मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय. आम्हा दोघांच्या जन्मतारखेत 6 महिन्याचा अंतर आहे. गुरुजीला असाही प्रश्न पडला नाही की वय 6 महिन्यात नाही बाळत होऊ शकत. मी तो सारा दोष बिचारा शिक्षकांना नाही देणार. परंतु मला असं वाटतं की हा एक सामाजिक दृष्टिकोन आहे आणि हा दृष्टिकोन सतत पक्षपाती राहिलेला आहे. तो श्रीमंतांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो आणि गरिबांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो. असो, वडिलांच्या जिद्दीनं मात्र आम्हाला शिकवलं. मी नंतर BA केलं. इंग्रजी विषय होता आणि मला खूप चांगले मार्क्स पडले. मला फर्स्ट क्लास होता BA आणि मला बँकेत एक कारकुनाची नोकरी आहे. परंतु त्या काळामध्ये RD पवार नावाचे एक माझे आमदार, माझा जो मित्र होता त्याचे ते काका होते आणि ते महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या संघटना चालवायचे. त्यांचा माझा परिचय झाला. या RD पवार शेड्यूल कास्ट फेडरेशनचे आमदार होते आणि त्यांना बाबासाहेबांच्या सानिध्यात काही वर्ष काढायला मिळाली. त्यांनी ते माझे मार्क्स बघून सांगितलं की लहू, तू नोकरी केलीस तर तुला काही पुढचं शिकता येणार नाही, तू MA करावेस असं मला वाटतं. म्हटलं माझ्या घरचं तुम्हाला सर्व माहीत आहे. ते नगरवरून माझ्या वडिलांना भेटायला गावी आले. मला आठवत आहे आमच्या आईनं ज्वारीच्या भाकरी आणि बोंबलाची भाजी केली होती काय. त्यांनी ती गोड मानून खाल्ली आणि वडिलांना सांगितलं हुशार आहे, याला शिकू दे. वडील म्हटले आमची फार तारांबळ आहे, त्याला नोकरी लागली की करूया. परंतु त्यांनी नाही ऐकलं आणि त्यांनी माझं ॲडमिशन विद्यापीठामध्ये केलं. वडिलांनी परवानगी दिली आणि माझं MAचं शिक्षण त्यांनी केलं. हा त्यावेळेचं मराठवाडा विद्यापीठ. तेव्हा ते काही बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झालेलं नाही. त्या विद्यापीठातल्या इंग्रजी विभागाचं एक वेगळेपण होतं. इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी PGच्या दलित युवक आघाडी नावाची एक संघटना सुरू केलेली होती. ST लोकदत्त असतील, माधव मोरे असतील आणि तो वारसा आपसुकच माझ्याकडे आला. विद्यापीठाचा परिसरही नकळत नागसेनवन आणि मिलिंद परिसराने भागलेला परिसर होता आणि नकळत शिक्षणासोबतच हे चळवळीचं वारं माझ्यापर्यंत आलं. आम्ही त्या काळामध्ये झोपडपट्ट्यामध्ये जाऊन त्या मुलांचं रात्रीचं
अभ्यास घेत असतो. प्रकाश शिरसाट वगैरे, माझे अविनाश बोलस वगैरे, हे सारे माझे मित्र. मी MA केलं, उत्तम मार्काने पास झालो. पुन्हा व्यवस्था आडवी आहे. त्या काळात मी कविता लिहित होतो, भाषण करत होतो. नामांतराच्या चळवळीच्या निमित्तानं माझ्या नावावर बऱ्याच बऱ्याच गोष्टी होत्या. त्या काळामध्ये फक्त MA सेकंड क्लास असेल तरी सिनियर कॉलेजला प्राध्यापक होता येत. पण हे सर्व प्राध्यापक होणं संस्था चालकांच्या हातात होतं. मला काय कोणी संस्था चालकाने स्वीकारलं नाही. काय शेवटी मला एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून, अध्यापक म्हणून नोकरी मिळाली. ते कॉलेज होतं बाळासाहेब भारद्यांचं. अर्थातच सिनियर कॉलेजचं स्वप्न मिळलं आणि मी बाकीचं दैवाचं काम शेवगावमध्ये सुरू केलं. मी वडा वस्तीमध्ये मुलांचे अभ्यास घ्यायचो. त्या शेवगावमध्ये पहिली आंबेडकर जयंती आम्ही सुरू केली. एक दिवस मी एक लेख लिहिला, गारद्यांचे ब्राह्मण भारते. त्या संस्थेत राहत होतो. दवंडी नावाचं नियतकालिक मी चालवतो आणि हे कळत न कळत बाळासाहेबांपर्यंत पोहोचलं. बाळासाहेबांना प्राचार्याला फोन केला. ते म्हणले ते शेवगावला कोण आहे ना ओळखणारे, कारण ते काय निवडणुकी तिकडे तिकडे काही बघत नव्हते. आणि तो काळ आजच्या सारखा काही पैसे देऊन निवडणूकच आहे ना, कोणाकडे काय द्यायचं. काय बाळासाहेबांनी निरोप पाठवला. मी पाथर्डीला 2 दिवसांनी येतो आहे. बाळासाहेब त्यांना म्हटले का तो शेवगाव आपल्या विद्यालयात शिक्षक आहे, मी त्याला घेऊन येतो. मी गेल्यानंतर आमची भेट झाली. त्यांनी मला शेजारी बसून घेतलं. ते म्हणले तुला सामाजिक कामाची आवड आहे काय? हो. तू छान केलंस, पण हे मटेरियल कुठं सापडलं? मी त्यांना सांगितलं की वडके नावाचे एक रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर आहे आणि त्यांना सरकारने तहसीलदार म्हणून नेमणूक केली. ते आपल्या शेवगाव आहे आणि आपल्या महसूलच्या रेकॉर्डमध्ये ही सनद मिळाली. ती मूळ कोणीमध्ये आहे. मी आमच्या नगरच्या सुरेश जोशीकडे त्याचं मराठी करून घेतलं आणि त्यातून एक कयास लावत लावत लिहिली. त्यांना ते आवडलं. बाळासाहेब विचारत होते. तोपर्यंत शेवगावला बोबाटा झाला होता का आता याची नोकरी घेईल. पण नोकरी जाण्याऐवजी मला रिवॉर्ड मिळाला. बाळासाहेब मला म्हटले की मी खादी ग्राहक मंडळाचा चेअरमन आहे, तू पण एका बलुतेदार कुटुंबातून आलास तर तू संचालक म्हणून काम करशील का? आणि मी खादी बोर्डाचा संचालक झालो. माझ्याबरोबर किंवा हजारे होते. किसन बाजीराव हजारे, सध्याचे विद्यमान अण्णा हजारे, मेबल आरोडे होते. ग्रामीण आरोग्यामध्ये खूप काम त्यांनी केलं त्या प्रतिबद्धीने. आणि नंतर मात्र बाळासाहेबांचा ते छंदच असायचा. ते शेवगावला आले की माझी कॉलेजला सुट्टी, मी त्यांच्यासोबत खेळाडगाडी होती जुनी, साधी गोष्ट. पुण्याला शिवाजीनगरला भोले रोडमध्ये ते राहायचे. मला कॉलेजला असताना जेव्हा जेव्हा माझ्याकडे माझे आमदार RD पवार यायचे तेव्हा मी स्टोव्हवर हाताने स्वयंपाक करायचो. ते माझ्याकडे मुक्कामाला थांबायचे. म्हणजे मी भाकर थापायची, तव्यावर टाकायची, त्यांची पुढे गबरीची आंबरपाट असायची. बंडी पण अशी खिशा असायची. त्यांचा एक व्यवसाय होता आधारला. ते भाकर शेकायचे. आम्ही दोघं मिळून मग गप्पाही करायचो, जेवायचो. ते 15 दिवसातून 8 दिवसातून घ्यायचे.
परंतु माझ्या त्या कालखंडामधला तो सर्वात सुंदर कालखंड होता. आर डी पवारांनी मला बाबासाहेब समजावून सांगितले. त्याच्या बळावर मी प्रयोगामध्ये काम करू शकतो, चळवळी करू शकतो. त्याच काळात माझं क्रांती पर्व नावाचा पहिला कविता संग्रह आला. तो माझ्या तारुण्याला सुलभ. हो, मी तुम्हाला मगाशी बोललो का ती जी चळवळ होती ती पहिल्यांदाच शिकलेल्या शिक्षित झालेल्या बहुजन समाजातल्या दलित समाजातल्या मुलांची लेखन चळवळ होती. त्यांना काहीतरी समजत होतं, ते काहीतरी वेगळा अर्थ लावत होते आणि त्यातून तो राग तो तुम्ही ढसाळामध्ये पाहिला, सर्वांच्या मध्ये पाहिला. तेलुगूमध्ये दिगंबर वकडू नावाची चळवळ होती, नग्न कवी नावाची. हे काही नवीन असं काही नव्हतं. परंतु क्रांतीपर्वातली जर तुम्ही कविता बघितली तरी ती आग आहे. म्हणजे आजही मला ती, आता तर मी कोणातरी बोलताना मगाशी बोलत होतो का मी क्रांती पर्वातल्या कविता आज वाचू शकेल का, जर वाचल्यावर मला लोक निवडून देतील का, आणि मी किती वादग्रस्त होईल काय. परंतु एक होतं त्या काळाचं मोठेपण की तुम्हाला मुक्तपणे अभिव्यक्त होता येत होतं आणि समाजातल्या चांगल्या माणसाने त्या अभिव्यक्तीचं खूप खूप स्वागत केलं. स्वागत केलं म्हणून अधिक अधिक लोक लिहू शकले. मला आज मात्र भीती वाटते का ते मोकळेपण आज राहिले. मगाशी ऋषिकेश बोलत होते, आम्ही दोघं मित्र होतो काय, ते दुःखमुक्त आणि भयमुक्त वगैरे होते, सृजन. मला वाटतं आता ते अशक्य झालं. त्या काळातला हा जो काही उदारपणा होता, संवाद होता, ज्या संवादातून एक शहाणपण दिलं जायचं, घेतलं जायचं, ते संपलेलं आहे. माझ्यातला हा जो बरोबरचा उथळपणा होता तो बाळासाहेब भारतीयांनी मला गांधी सांगितला. हो, त्यांनी काँग्रेसची चळवळ मला सांगितली, स्वातंत्र्य आंदोलन सांगितलं, आणि किती सहनशीलपणे समाज कार्य करावं लागतं याचं बाळपण मला वाटतं मला बाळासाहेबांनी घेतलं काय. माझ्या नंतरच्या आयुष्यामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे आहे, त्यांची मुलगीच माझ्या कुटुंबात आहे. ती माझी भाची सून आहे स्मिता. आम्ही दोघांनी विचारपूर्वक डंक्याच्या चोटवर ते लग्न नगरमधल्या सुप्रसिद्ध अशा सहकार सभागृहात केले. ते तिकडनं वराडी होते, मुलीकडनं मी मुलं. गोविंदराव हे फार कॉम्रेड. ते म्हटले समाजाला कळू दे की मराठा समाजातला एक बाप त्याची मुलगी एका दलित समाजातल्या मुलाला समारंभपूर्वक देतो आहे. पुढे हे कृतीशील विचारवंत असणे काय, हे आपल्याला खूप काही शिकवणार आहे. मला वाटतं मी भाग्यवान आहे या सर्व ज्येष्ठ लोकांच्या, थोर लोकांच्या, आणि त्यातलं दोन्ही कोणीच नव्हतं. मी जेव्हा जेव्हा गोले रोडला जायचो ना बाळासाहेबांना भेटायला, त्यांना बसायला एकच खुर्ची होती अख्ख्या हॉलमध्ये. ती लाकडाची प्रकार त्या गुरुजीच्या असायच्या ना जुन्या अशा हाताच्या, आणि पाहुणे आले तर त्यांच्यासाठी बसायला एक चट्ट्या पट्ट्याची सतरंजी होती. पूर्वीच्या सतराच्या जुन्या, एक पट्टा या रंगाचा, एक पट्टा त्या रंगाचा. ते गृहस्थ कधी काही या राज्याचे कॅबिनेट मंत्री होते. ते गृहस्थ कधी काही या राज्याच्या विधानमंडळाचे, विधानसभेचे अध्यक्ष होते. दीर्घकाळ राजकारणात होते. परंतु मला असं वाटतं की त्यांच्या पिढीपर्यंत राजकारणाचा काही धंदा झाल्याचं मला बघायला नाही. थोडंसं मध्येच थांबवते सर. आता प्रॉब्लेम असं झालेला आहे, 3 डॉक्टर आहे,
पेशंट आहे. त्यामुळे डॉक्टरांनी किती प्रश्न विचारायचे आणि सरांनी चालू केलं मला थांबे की आता प्रश्न विचारायचे ते ऐकायचं आहे. थोडंसं मध्ये थांबवते मी. विद्रोहाचं प्रेमगीत लिहिणारा कवी अशी स्वतःची ओळख आहे. आणि प्रागतिक चळवळीचा जो इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये आमदार लखू कानडे यांचं कार्यकर्ता ते नेता हे जे वेगळेपण आहे ते खूप मोठं महत्वाचं आणि ते योगदान पण महाराष्ट्रासाठी खूप मोठं आहे. तर आता आमदार म्हणून आपण विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहात. कार्यकर्ता ते नेता इथपर्यंतचा जो प्रवास आहे किंवा विद्रोहाचं प्रेमगीत गाणारा हा जो हळव्या मनाचा, हळव्या म्हणता येणार नाही खरं तर, विद्रोह आता ते हळवे झालेले आहेत असं ते सांगतात काही ऐकल्यापासून. तर मला असं वाटतं की विद्रोहाचं प्रेमगीत लिहावं असं वाटावं अशी काय परिस्थिती होती आणि अशा कुठल्या घटना घडल्या की विद्रोहाचं प्रेमगीत आपण लिहिलंच पाहिजे असं आपल्याला वाटतं. मस्त मॅडम. मी तुम्हाला प्रथमतः ते प्रेमगीत ऐकवतो. त्या प्रेमगीताची पार्श्वभूमी फार सुंदर आहे. मी आंतरवादीसारख्या त्यावेळेच्या 500 ते 600 लोकसंख्या असणाऱ्या गावचा, ज्या गावात तोपर्यंत वीजही नव्हती. माझी बायको पुण्याची. त्यांनी वडील शिक्षक तिथे. त्यामुळे आपला एक छोटासा बंगला, तिचं सारं आयुष्य तिथे गेले. ओरिजिनली ते देखील आमच्या नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातून येळी या गावावरून स्थलांतरित होऊन नोकरीसाठी, पोटासाठी, नोकरीसाठी म्हणायच्या पोटासाठी मी त्यांचं जे नवपुस्तक मी त्यांच्यावरती घेतलं तिथले ते समोर कार्ड बसले. त्यांचं गाव, ती माझी सासूबाई. सासऱ्याचा हट्ट एवढा ते म्हणजे लग्न येळीतच करायचं. ते पुण्यावरून लग्नासाठी येळीत आले. मी इकडून वर अडकून गेलो. जी तारीख होती त्या दिवशी माझं लग्न पहाटे 1 वाजता लागलं. काय आणि ती नवरी मुलगी आणि तिच्याबरोबर एक तिच्या भावाची मोठी मुलगी असे आमच्याकडे आले. तिने ते गाव पाहिलं. त्या दोघी जणी 2 दिवस सारखे रडत होते. माझं घर ते सारवलेलं, सारं खाली भिंती सारवलेल्या. ते स्वाभाविक आहे ना, हे सारा बदल. परंतु आमचं सासर खूप समजूत आहे. योगाकडे त्या दिवशी मला ड्युटी आली, शेतामध्ये पाणी आलंय ते भरायची. मी शेतातलं काम आटोपून घरी आलो आणि बघितली अवस्था तसा डोळे वेळे सुजलेले. घर छोटं असं तिच्याशी बोलण्याचा वगैरे काही प्रश्नच नव्हता. त्या रात्री एक कविता लिहिली. काय कारण बाकीचं काहीच करता येणं शक्य नव्हतं. कविता लिहिणं शिकलो. मी असं लिहिलं होतं त्या कवितेत, एवढ्यात तर कुठं क्रांती पर्वाला सुरुवात झाली. एवढ्यात तर कुठं क्रांती पर्वाला सुरुवात झाली आहे आणि तुझे सागर डोळे जर असे पावसाळ्याला लागले तर मी माझं आभाळावर दुःख कुणाच्या कुशीत. एवढ्यात तर कुठं क्रांती पर्वाला सुरुवात झाली आहे आणि तुझे सागर डोळे जर असे पावसाळ्याला लागले तर माझं आभाळावर दुःख कुणाच्या कुशीत गेला. असेच निस्तेजले तुझे मशाल हात तर स्वातंत्र्य सूर्य अनावयास निघालेले आम्ही मार्गक्रमण तरी कसे करणार. तेव्हा सखे जेव्हा मार्गच स्मशानातून जात असतो तेव्हा पेटलेल्या चिता पाहून घरी भरायचं नसतं.
जेव्हा मार्ग स्मशानातून जात असतो तेव्हा पेटलेल्या चिता पाहून गैवारायचं नसतं, घेता आला तर घ्यायचा असतो. चितेवरून अंगार क्रांतीसाठी शृंगार आणि उरात नाचवायच्या असतात भडकलेल्या ज्वाला, क्रांतीसाठीच वर नाही. हे विद्वानाचं प्रेमगीत आहे, परंतु त्याच्यातली मुख्य भूमिका जी होती ती आपण कुणीतरी आहोत आणि आपण काहीतरी तो सूर्य मुठीत पकडून आणणार आहोत असली भूमिका नाही. तर आपल्याला सर्वांना मिळूनच हे करावं लागतं. अशा प्रकारची ती भूमिका होती. आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समाज त्याची एक लोक चळवळ बनवावी लागते, हे भाग होतं. म्हणून तुम्हाला क्रांती पर्वातली कविता माझी अशी दिसेल का त्या त्या काळात जे जे समाजामध्ये अनिष्ट घडत होते त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया होती. तशी ती प्रतिक्रियावादी पण कविता आहे. पोचीराम कांबळे मानला गेला, क्रांती पर्वात पोचीराम कांबळेवरची कविता आहे. मी त्या कवितेत एका ठिकाणी म्हटलं होतं का विद्यापीठाचा मोनोग्राम रक्तामध्ये भिजला आहे आणि पोचीराम त्याच्या पोरांच्या डोळ्यामध्ये थिजला आहे. हे दिसत होतं काय घडणार आहे. तुमच्या माहितीशी सांगतो, त्याला मारणाऱ्या लोकांचे पोचीरामच्या पोरांनी नंतर फोन केले. पोचीरामवर लिहिली ती पहिली कविता आहे. हा जो विद्रोह वगैरे असतो ना, हे काही असं आपल्या कॅपवर एखादं मोरपंख खवावं तशी शोभेची वस्तू नसते. ज्याचं जळतं ना त्याला कळतं. आम्ही नामदेवाला दुसरं दिली हो ढसाळांना की काय भाषा आहे, परंतु अन्याय एवढे टोकाचे होते आणि कोणी लक्ष देत नव्हतं. नामदेव लोकशाहीवादी तर एका कोणीतरी तो म्हटला एका ठिकाणी, हान सगळ्या गोळीबारी लोकशाही मिळते देण्यामध्ये. का बरं, त्याला लोकशाही नको होती. परंतु जेव्हा अनन्वित प्रकारचे छळ अत्याचार तुमच्या वाट्याला येतात तिथून हे बंड जन्माला येते. आणि या व्यवस्थेनं समाजातला एवढा मोठा थर स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि आपल्याला संविधान मिळेपर्यंत सर्वार्थानं दुय्यम ठरवला. तो सेवा करतोय तर त्याची ती भूमिका त्याची जातच ती ना, तेच करायचं आहे आणि त्याचं कुणालाच काही लाज वाटणार नाही. इथपर्यंत ज्याचा उद्धार आहे म्हणून सांगतो. मी शहाणगावला युरोपमध्ये गेलो, मी तिथं असं अनुभवलं की आपण थोडीशी तरी कुणाला मदत केली तर लोक थँक्स म्हणतो आपल्याकडे आले. अहो इथं ज्यांनी तुमचा मैला उचलला, ज्यांनी तुमच्या खूप घालीनं भरलेल्या चपला शिवून दिल्या, आम्ही त्याला थँक्स नाही म्हटलं, आम्ही त्याला अस्पृश्य म्हटलं. काय तू स्पर्श करू नकोस, तुझा विटाळ होतो. इतक्या निर्भूल छळापर्यंत आम्ही गेलो. मग तिथून आलेल्या मुलांनी या व्यवस्थेची काय आरती करायची अपेक्षा होती. अहो हळूहळू पुन्हा डावपेच करून आर्टिकल साहेब गेले म्हणा तुम्ही काय पुन्हा पुन्हा डावपेच करून काळजीची सुंदर गोष्ट होती जी आम्हाला मिळाली. मी तर संभाजी पाटलांना नाही म्हणे यांना बोललो की खरं तर या देशाला हजारो वर्षानंतर पहिल्यांदा लोकशाही नावाची गोष्ट मिळाली. कायद्यामध्ये सर्वजण समान हे पहिल्यांदा मिळाले. सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं.
बंधुभाव मिळाला, सामाजिक न्याय मिळाला. हे 26 जानेवारी मिळालं 50. मी लिहिलं एका माझ्या पुस्तकामध्ये. खरं तर त्या काळातल्या लेखकांनी, कवींनी मोरासारखा पिसारा फुलवून या सर्व गोष्टींचा बद्दल नाचायला पाहिजे होतं. घ्या दांडोळ, मी मराठीचे प्राध्यापक आहात. स्वातंत्र्यापासून अगदी 60 पर्यंत 65 पर्यंत संपूर्ण साहित्यामध्ये कोणीही या संविधानाचं कौतुक केलेलं आपल्याला काही दिसत नाही. कोणीही या ज्या गोष्टी भारतीयांना मिळाल्या, ही जी उच्चतम अत्यंत श्रेष्ठ दर्जाची जीवनमूल्य आपल्याला मिळाली, त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करताना कोणी दिसत नाही. काय मी तुम्हाला गमतीने म्हटलं, तुम्हाला फक्त कुसुमाग्रजांची एक कविता आठवते, शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पाठ. तिचा जर अपवाद वगळला तर कुठंच काही नाही आहे, कुठेही काही नाही. दुर्दैवाने ते तर पुढे समोर आलंच नाही. परंतु स्वातंत्र्य मिळून 10-15 वर्ष होऊन, 20 वर्ष होऊन, जेव्हा गरीब माणसांची स्वप्न, आशा, आकांक्षा फलवून होताना दिसत नाही असं शिकलेल्या पहिल्या पिढीला कळालं, तेव्हा आपोआप विद्रोहाचा जन्म झाला. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा विद्रोह तुम्ही जे कायद्याने देऊ केलं आम्हाला, ते प्रत्यक्षात मिळत नाही. याच्या विरोधातला विद्रोह 26 जानेवारी 1949 घटना समितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना सुपूर्द केल्यानंतर जे भाषण केलं, त्या भाषणाची सुरुवात फार चांगली आहे. बाबासाहेब तेव्हा म्हणाले, वी आर एंटरिंग इनटू द इरा ऑफ कॉन्ट्राडिक्शन. काय आम्ही एका विरोधाभासी जगामध्ये प्रवेश करतो. आणि काय विरोधाभास आहे? कायद्याने आपल्याला लोकशाही आहे, परंतु माणसं अजूनही काही मालकांचे गुलाम आहेत, काही मालक आहेत आणि बाकीचे गुलाम आहेत. इथे लैंगिक विषमता आहे, इथे आर्थिक विषमता आहे, इथे जातीपातीच्या निर्माण केलेली सामाजिक विषमता आहे. आणि या सर्व प्रकारच्या विषमता जर आम्ही वेगाने नष्ट केल्या नाही तर आमची लोकशाही धोक्यात येईल, हा इशारा बाबासाहेबांनी दिला होता. आज तेच झालं. आज कुठेही लोकशाही. मी जर माझ्या मनातली गोष्ट व्यक्तही करू शकत त्याच्याला मला भीती वाटत असेल. महाराष्ट्राला पुरोगामी का म्हणतात? हा तो प्रांत आहे, ती भाषा आहे का ज्या भाषेने सर्वाधिक कठोरपणे धर्माची चिकित्सा केली. अगदी ज्ञानदेवापासून त्याच्या अगोदर, त्याच्याही अगोदर म्हणजे लोकायची परंपरा असेल, चारवाकाची परंपरा असेल, काय आज तुम्ही धर्माबद्दल बोलू शकता? आहे हिंमत तुमची? म्हणजे तुमच्या लोकशाहीचं काय झालं? बाबासाहेबांनी दिलेला इशारा हा खरा ठरला ना. आज संपली तुमची लोकशाही. आज तुम्ही ठोकशाहीच्या युगामध्ये आहे. दिल्लीमधले ते 2 महापुरुष आणि देश विकत घेणारे त्यांचे 2 मित्र पुरुष, काय हे जे काही चाललंय सारं, हे काही लोकशाहीला आणि संविधानातल्या मूल्याला पूरक आहे काय? अहो, या देशातला एकही माणूस ब्र उच्चारत नाही. 2014 साली मनमोहन सिंग पायउतार झाले तेव्हा या देशावर 500 लाख कोटीच्या आसपासचं कर्ज होतं. आज आपला आकडा किती झालाय? 250 लाख कोटी. तुमच्या जागतिक फंड मॉनिटरिंग संस्थेने इशारा दिला की तुमचं कर्ज, भारताचं कर्ज कदाचित एखाद्या वर्षाने भारताच्या एकूण GDP पेक्षा जास्त होईल. काय आज
एकूण GDPच्या आपल्यावरचं खर्च 85% आहे. किती राहिले बरोबर काय? आणि आम्ही प्रज्ञावंत म्हणणारी माणसं, आम्ही लेखक असणारी माणसं, आम्ही प्रबोधन करून पाहणारी माणसं, काय आम्ही बोलत नाही त्याच्यावर. अजूनही आम्ही आमच्या स्वांत सुखाय लिहितो आहोत. काय मग ते ऐकताना मी ऋषिकेश कांबळेंना ऐकत होतो की भाई चांगलं की दुःख आहेच, दुःख आहेच, ते काही नष्ट होणार नाही. का नष्ट होणार नाही? आम्ही लिखाणातून ते फक्त हलकंच करायचं काय? किमान नष्ट करण्याची प्रतिज्ञा का करणार नाही? Why not the total change? Why the installment? Installment किती दिवस? हप्ते हप्त्याने कशाला? केव्हा तरी एकदा टोटल चेंज बद्दल आम्ही बोलणार की नाही बोलणार? बद्धड झाले सारे आणि बद्धड गोष्टी फोडाव्या लागतात. नाही तर तुम्ही त्याच्यावर फक्त नक्षीकाम उमटेल तुमचं काय, बाकी काय होणार नाही. तुमच्या या विवेचनामध्ये खंड देतो अल्पविरामामध्ये. अरुण काळे मेश्राम ते ज्या पिढीमध्ये लिहित आहेत त्या पिढीतले त्यांच्या एवढेच महत्वाचे कवी म्हणून लहू कानडे यांचा उल्लेख केला जातो. क्रांती पर्व, टाचा टिभा आणि तळ ढवळता ही 3 संग्रह प्रकाशित झालेले आहेत. कवी म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण प्रस्थापित झालेला आहात आणि अशा वेळी एक घटना घडते जिचा उल्लेख सूत्रसंचालनाकर्त्यांनी देशमुखांनी केला, अर्चनाताईंनी की आपण अंदाज केला. महाराज टाइम्सनं आपल्या बातमीलेख लिहिता त्याचा उल्लेख आता बोलण्यात आला की आचार्य अत्रे यांच्यानंतर प्रत्यक्ष जनतेतून निवडून येणारे हे दुसरे लेखक आहेत महाराष्ट्रात. जेव्हा आपण आमदार झाला तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्याच कवींना आनंद झाला होता. आता या घटनेला जवळजवळ 4.5 वर्ष झालेली आहे. मला आठवतं की अटल बिहारीजी या देशाचे पंतप्रधान होते आणि ते फार चांगले कवी होते. आता कांबळे सरांनी त्यांच्या बोलण्यात अटलजींच्या एकूण गोष्टींचा उल्लेख केलेला होता. अटलजींची एक कविता आहे ज्यात त्यांनी असं म्हटलं की रात्री बेरात्री माझी झोपमोड होते, मी दचकून उठतो आणि मला प्रश्न पडतो की त्या शास्त्रज्ञांना त्या वैज्ञानिकांना झोप लागत असेल का, लागली असेल का, ज्यांनी अणुबॉम्ब बनवले, ज्यांनी नागासाकी आणि हिरोशिमामध्ये प्रचंड नरसंहार केले. नंतर अटल बिहारीजी ज्यांच्या हस्ते आपल्या टाचा टिभाचं प्रकाशन हिंदी आवृत्तीचं झालेलं आहे आणि ज्यांनी अत्यंत गौरवपूर्ण उद्गार काढलेले आहेत आपल्या कवितेबद्दल, ते देशाचे पंतप्रधान होतात आणि ते अणुचाचण्या करतात. मला असं वाटतं की कवी आणि एक राजकीय व्यक्तिमत्व परस्परांच्या विरोधात उभं राहते. आज 4.5 वर्ष आमदार झाल्यानंतर असं कुठं झालं का की कवी लहू कानडे आणि आमदार लहू कानडे हे एकमेकांच्या समोर असे परस्पर विरोधात उभे आहेत की एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय आणि दुसरा सत्तेचा प्रतिनिधी म्हणून काहीतरी असं एक द्वंद्व किंवा असा संवाद झालाय का आमदार आणि कवीमध्ये की आमदाराला काहीतरी प्रश्न पडलाय आमदार लहू कानडे आणि त्याचं उत्तर त्यांना कवी लहू कानडे दिलेलं आहे. असं एक झालंय का? मला ते थोडं समजून घ्यायला आवडेल. आपण अटलजींना कवी म्हणूनही समजून घेतलेलं घेताना मला एक
थोडासा सहानुभूती सहानुभूती ठेवली पाहिजे. अटलजींचा उद्देश कवी होणे नव्हता. आणि मी देखील नम्रपणे सांगतो, मी देखील कविता काय कवी होण्यासाठी लिहिलेली नाही. तुम्ही क्रांतीपर्व घ्या, त्याचा काही भाग आहे तर ठेवलं नाही. त्यातली प्रत्येक कविता माझ्या जगण्याला लगडून लागली. तुम्ही जर अटलजींच्या एका दोन कविता वाचणार असेल किंवा मला तर मी भाग्यवान आहे, मला त्यांच्या सांगितलं 2-4 वेळा तरी भेटता. त्यांनीच मला एकदा आग्रह केला, त्यासाठी मराठीला वाचला नाही. ते मला कविराज म्हणायचे, कविराज ये कविता हिंदी में आनी चाहिए क्योंकि ये चमार बेल के लिए बहुत महत्वपूर्ण कविता है. आणि मी हट्ट केला त्यांच्याकडे, मी हिंदीत करतो परंतु तुम्ही त्याच्या प्रकाशनाला आलं पाहिजे. आणि ते आले, त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. मुळात हे प्रबोधनाचं साधन म्हणून आपल्याला जे काही काम करायचं आहे त्याच्यासाठीचं टूल म्हणून मी कवितेकडे बघितलं. जेव्हा 80च्या 81च्या दशकामध्ये काहीतरी धर्मांधता किंवा अतिरेक असा सुरू झाला, भिंतीवर लिहिलं गेलं, हा धर्म आहे, मला त्याचा अभिमान आहे. मला आठवतं मी क्रांतीपर्वात देखील कविता लिहिल्या, त्या आहेत क्रांतीपर्वामध्ये. आणि मी अभियानाच्या कविता म्हणून त्या काळामध्ये गावोगाव जाऊन प्रबोधन करत होतो. आता त्या कवितेने म्हणणार नाही, तुम्ही वाचा म्हणतो का ते एवढं बंडखोर करतो. नंतर त्या काळात आपोआपच हे काम करत असताना एक अत्यंत संयत सूर मी माझ्या कवितांच्या मधून आल्याचं मलाच झालं. म्हणजे पहिल्या कविता संग्रहाचं नाव क्रांतीपर्व, दुसऱ्याचं डायरेक्ट टाचा टिपा. हे टाचा टिपा काय आहे? हे तुटलेली गोष्ट सळ घालून शिवणं आहे, सांधणं आहे. म्हणजे तोडणे आहे, म्हणजे फोडणे आहे, जाळणे आहे. मला जोडण्याची प्रतिमा ही अधिक जवळची वाटायला लागली, कारण तोपर्यंत एक मॅच्युरिटी आली होती. तर तुम्हाला जर काही विजय प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला जोडावं लागेल, सांधावं लागेल. आणि या जोडण्यातून सांधण्यातून जेव्हा तुम्ही तुमच्या विचाराच्या बाजूचे अधिक लोक करू शकाल, त्याची लोक चळवळ करू शकाल, तेव्हा तुम्हाला पुढे जाता. आणि जेव्हा कॉन्फिडन्स माझ्याकडे तो आला, त्यानंतर 10-12 वर्षांनी माझा दुसरा संग्रह तर ढवळत आला. पुन्हा ते जिवंत होतं. काय म्हणजे क्रांतीपर्वात जे आग पाकळ होती त्याच्याऐवजी प्रत्यक्षात हे लोकांमध्ये ज्यांच्याबद्दल बोलताय त्यांना कुठं माहिती तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय. म्हणजे आपण म्हटलं तर या राज्यामध्ये प्रबोधनाचं युग जन्माला आलं. त्या प्रबोधन युगाचे पितामह म्हणून आपण महात्मा फुल्यांना गौरव केला. आणि महाराष्ट्र हे प्रागतिक सर्वात प्रगतीशील पुरोगामी राज्य म्हणून देशभर मिरवलं. पण प्रबोधन कुठं झालं? खरोखर फुल्यांना का ज्यांच्या विचाराचा प्रत्यक्ष सरकार चालवताना, राज्य सरकार चालवताना वस्तुपाठ छत्रपती शाहूंनी या देशामध्ये घालून दिला, तो फुल्यांच्या विचाराचा वस्तुपाठ होता. आणि त्याच
प्रागतिक चळवळीचा तो बाबासाहेबांनी पूर्ण केला. त्यांना सर्वांनी साथ दिली. किंबहुना काँग्रेसच्या चळवळीनंच तो विडा उचललेला होता. आपण म्हणतो हे बरोबर आहे की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं होतं. हेही खरं आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांना आर्किटेक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हटले. हे काय चुकीचं म्हटलं. परंतु या देशाला जे संविधान मिळालं ते काँग्रेसमुळेही मिळालं. कारण कायदा मंजूर करायला हाऊसमध्ये बहुमत फक्त बाबासाहेब एकटेच होते. ते जे कायदा रोज पार्लमेंटमध्ये सादर करत होते त्याला मंजूर कोण करत होतं? बहुमत असलेले काँग्रेसवाले मंजूर करत होते. याचा अर्थ त्या काळच्या देशातल्या कारभाऱ्यांनी सर्वांनी ठरवलं होतं की सर्वांनाच मताचा अधिकार दिला पाहिजे. सर्वांनीच ठरवलं होतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, विज्ञान निष्ठा ही सर्व दिली पाहिजे. आणि तेवढ्याचसाठी काँग्रेस जणांनी संविधान सभेचे सदस्य सुद्धा नसलेल्या बाबासाहेबांना विनंती केली की तुम्ही या. बाबासाहेब निवडून आले पूर्व बंगालमधून आणि फाळणीनंतर पूर्व बंगाल पाकिस्तानात गेलं. बाबासाहेबांचं संविधान सभेचं सदस्यत्व त्यातून गेलं. परंतु बाबासाहेबांनी 1946 साली पहिल्या संविधान सभेमध्ये या देशाच्या भवितव्याबद्दलचं पंडित नेहरूच्या उद्दिष्टाच्या ठरावाच्या निमित्ताने जे भाषण केलं त्या भाषणानं देशाच्या सर्व कारभाऱ्यांना हे पटवून दिलं की हा फक्त दलितांचा नेता नाहीये, हा या भारत भूमीचा थोर सुपुत्र आहे आणि हा देशाचा तुम्ही त्यांची अलौकिक कामगिरी लक्षात घेऊन जेव्हा संविधान तयार करण्याच्या एका महत्वाच्या कामाला हा देश झुकला होता तेव्हा गांधीजीने सांगितलं नेहरूंना की परदेशातून कोणी घटनातज्ञ आणून त्याच्या मार्गदर्शनाची गरज नाही, आंबेडकरांना घ्या. आणि बाबासाहेबांनी देखील काँग्रेस बरोबरची काय त्यांची मतभेद असतील ते बाजूला ठेवून देश हितासाठी काँग्रेसच्या सन्मानपूर्वक निमंत्रणाचा स्वीकार करून नेहरूच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते सहभागी झाले. भांडारकरांचा राजीनामा घेतला आणि खेरला सांगितलं मुंबईमधून बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून द्या. बाबासाहेब बिनविरोध निवडून गेले. काँग्रेसने निवडून आणलं हे समजून घ्या. संविधानाचा उल्लेख आपण करत आहात. कायद्याचे प्राध्यापक आहे त्यामुळे संविधान जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की भारताचं संविधान हे महाकाव्य आहे. कारण भारताच्या संविधानानं ज्या गोष्टी भारतीयांच्यासाठी निर्माण केल्या, घडवल्या, त्या भारताच्या संविधानानं या जगासमोर एक विशिष्ट असा आदर्श निर्माण केला. जी तत्व तुम्ही मगाच्यापासून सांगत आहात आणि मला असं मनापासून वाटतं आहे की कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स आपण वाचलेली आहे. तर कारण कसं असतं बऱ्याच वेळेला नेता म्हणून काम करत असताना किंवा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना किंवा एखाद्या राष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करत असताना राष्ट्राचा इतिहास जो असतो, राष्ट्राला उभा करण्यासाठी ज्या घडामोडी घडलेल्या असतात आणि जी पावलं उचललेली असतात ती पावलं पुन्हा एकदा मागं जाऊन तो ठसा आपण बघायचा असतो आणि मग पुढे वाटचाल करायची असते. तर तुमच्या या अखंड आमदारकीच्या वाटचालीमध्ये मला वाटतं संविधान आणि संविधानामध्ये ज्या घडामोडी घडल्या, डिबेट्स झाली, जे संवाद झाले, तर त्याचा खूप प्रभाव आहे असं मगाच्यापासून मला जाणवत आहे. तर त्याबद्दल तो प्रभाव कसा आहे आणि संविधानानं नेमकं तुम्हाला आमदार म्हणून काम करण्यासाठी कसं तयार केलं किंवा पुढं ढकललं असं म्हणता येईल. मुळात तुमची जडणघडण कशी होती त्यावरून तुमच्या आवडी निवडी ठरतात. मी अत्यंत खुलेपणाने सांगितलं मी हे भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यामध्ये जसे आरडी आले, जसे भारदे आले, तसेच कॉम्रेड मानसरी आहे आणि ही सारी परंपरा फार मागाच्या विचाराची परंपरा आहे.
खरं तर सामाजिक चळवळी करत असताना समाजकारणाबद्दलचं आकर्षण आणि आपली दुःख निवारण करायला कोणी काही येणार नाही, आपल्यालाच करावं लागेल हे भान मला त्या सर्व चळवळीतून आंदोलनातून मला मिळालं. पुढे मला लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी लागली आणि मी पहिल्याच प्रयत्नामध्ये क्लास 1 अधिकारी म्हणून निवडलो. जेव्हा तुम्ही सरकारी व्यवस्थेमध्ये जाता तेव्हा तुमचा एकमेव आधार असतो संविधान. कारण कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याला माझ्यासमोर निर्णय करायचा जो विद्यमान कायदा आहे, जे सरकारने केलेले त्या कायद्यासाठी जे नियम आहेत पुढे जात नाही. त्यामुळे त्या एका अर्थाने तुमच्या आणि संविधानाची रोजच भेट होत असते आणि ते तुमच्या जगण्याचं तत्वज्ञान बनतं. अर्थात हे संवेदनशील लोकांसाठी सारं गुंडाळून जगणारे देखील मी बघितलेले. त्यामुळं ते अत्यंत नैसर्गिकरित्या माझ्यामध्ये पाझरलेलं आहे असं मला वाटतं. आणि मला एक अप्रूप आहे, मी ते मगाशी करून दाखवलं. तर इथल्या खूप लोकांना स्वातंत्र्य होतं त्यांच्या वरिष्ठ जातीने दिलेलं. खूप लोकांना त्या योग्य मिळालेली सत्ता होती, त्या योग्य त्यांना आपोआप प्राप्त झालेलं उच्च दर्जा होता. त्यामुळे कदाचित या नव्या मूल्यांच्या बद्दल त्यांना तेवढं आकर्षण नसेल वाटलं, पण एक याच्यात काही नवीन आहे, आपण आहोत ही भावना असू शकते काय. परंतु ज्या बहुसंख्यांकांना हे नव्याने मिळालं त्यांच्यासाठी ते अलौकिक होतं ना. त्या बहुसंख्यांकांपैकी मी येत आहे, त्यामुळे मला त्याचा अप्रूप देखील होतो. आणि मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्या निमित्तानं एक रस्ता या देशातील सर्व लोकांच्यासाठी खुला झाला होता संघर्षाचा. त्याचं नाव संसदीय राजकारण. दुर्दैवाने लोकशाही असून देखील आजचं राजकारण पुन्हा जातीभेद झालं. किंबहुना त्या पद्धतीचं ते बनवण्याचा निवडणुका जवळ आल्या की त्या पद्धतीने ते बनवण्याचा काहींचा प्रयत्न असतो. हे ध्रुवीकरणाची एक नवी थेरी या देशामध्ये मुठभर लोकांनी उभी केली. आणि आपण बघतो की अत्यंत विकृत स्वरूप इथल्या निवडणुकांना आलेलं आहे. तिथं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आमिष पेरल्याशिवाय निवडणूकच करता येणार नाही अशी राजकीय परिप्रेक्षामध्ये वावरणाऱ्या लोकांची धारणा झालेली आहे. त्याचे एकमेव कारण असं आहे की आता मी ज्या जनरेशन बद्दल बोलत होतो ती जनरेशन फार वेगळी होती. तुमच्या असं लक्षात येईल की आपले सारे थोर पुढारी लेखक होते, उत्तम विचारवंत होते आणि ते उत्तम प्रकारे लिहित होते. त्यांनी लिहून ठेवलं म्हणूनच खरं तर आपल्या वाटचाल बरीचशी सुरुवात झालेली आहे. पण तुम्ही अलीकडे जर लोकसभेतले खासदार आणि विधानमंडळातल्या आमदारांना विचारलं यापैकी किती लोक लिहितात, लिहिलं असो वाचतात किती लोक, एवढं नाही विचारलं तरी देखील अवघड आहे. ते अवघड आहे. त्यामुळं
अवघड नाही. माझ्यासारखा एखादा फाटका माणूस जर यशस्वी होऊ शकतो तर तुमच्यासारखे सिनियर माझ्याला विद्यापीठात असेल तर काय विसरणार. सर, आता मगाशी उल्लेख आला, आपलं शिक्षण झाल्यानंतर बाळासाहेब महादे यांच्या महाविद्यालयात आपण इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होता. नंतर स्पर्धा परीक्षेद्वारे सनदी अधिकारी झाला. पण अधिकारी झाल्यानंतरही आपण जे काम केलेलं आहे ते पिढ्यानपिढ्या ची घाण साफ करण्याचं, केवळ गाव पातळीवरची स्वच्छता साफ करणं हाच हेतू आहे असं नाही, तर हागणदारी मुक्त गाव कल्पना याचे आपण जनक आहात. ज्यांना ही कल्पना सुचली त्यांनी ती मांडली, राबवली. एखाद्या कल्पनेची वाट सरकारी लोक लावतात, पण तुम्ही अधिकारी असून त्याचा पाठपुरावा केला, मान्य करून घेतलं. पण ही केवळ गाव साफ करण्याची कल्पना नव्हती, तर याच्या पाठीमागं स्वच्छतेच्या संदर्भात म्हणजे स्वच्छता आणि वर्णभेद या संदर्भातली काहीतरी मोठी भूमिका असली पाहिजे. एखादा माणूस जन्मभर जे काम करू शकत नाही, तुम्ही एका जन्मामध्ये 4-5 पिढ्यांचं काम तुम्ही केलेलं आहे. 1000 वर्षांची स्वच्छता तुम्ही तुमच्या एका कल्पनेनं, पण हा सगळा प्रवास जिद्दीचा आहे, चिकाटीचा आहे, कल्पनेचा आहे आणि सृजनशीलतेचाही आहे. या पाठीमागची आपली भूमिका काय असेल? फार सुंदर गोष्ट जोडली. मी जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा पंचायत अधिकारी होतो तेव्हा विभागाने सॅनिटेशन कॅम्पेन, स्वच्छता अभियान नावाचा एक कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. तो केंद्राचा कार्यक्रम होता. आणि जेव्हा मी ते सर्व वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा कार्यक्रम प्रामुख्यानं शौचालय बांधून देण्याचा कार्यक्रम आहे. मी काही माहिती घेतली तर माझ्या असं लक्षात आलं का अनेक वर्षापासून ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम म्हणून हे राबवलं जात आहे. आणि एक सर्वे केला आणि माझ्या लक्षात आलं की शौचालयाच्या नावाखाली सरकारने पैसे देऊन 4-4 भिंती बांधून दिलेल्या आहेत. मी प्रत्यक्षात असे काही शौचालय बघितले आणि माझ्या लक्षात आलं की लोकांनी त्याच्यामध्ये सरपण ठेवले, काही ठिकाणी करण ठेवले. एका म्हाताऱ्या आजीबाईने देवघर केल्याचं मी पाहिलं. म्हणजे त्या शौचालयामध्ये संडासा व्यतिरिक्त साऱ्या गोष्टी केल्याच्या मला जातात काय. आणि इट वॉज अ ग्रँड फेल्युअर. परंतु त्याच काळामध्ये त्याच वेळेस माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट होती. मी त्या अनुषंगाने बरंच चिंतनही केलेलं होतं आणि चळवळीतला लेखक म्हणून माझे धारणा होती का स्वच्छतेचा केवळ आरोग्याशी संबंध नाही, तर त्याचा संबंध समाजाच्या दुसऱ्याही एका आरोग्याशी आहे. मी जेव्हा अस्पृश्यतेबद्दल विचार करायचो तेव्हा मला वाटायचं की अस्पृश्यता निर्माण होण्याच्या अनेक कारणापैकी स्वच्छता हे पण एक कारण. आपल्या वाट्याला आलेले अस्वच्छ उद्योग, त्या अस्वच्छ उद्योगाने देखील आपल्याला अस्पृश्य ठरवलं असं मला वाटायचं. कारण माझ्या समाजातल्या अनेक लोकांचे हात पाहिले तर त्याचे नख काळे असायचे.
गरज नसायची काय. तर एक डोक्यात कल्पना आली तर याच्यावर काही भाग जर आपल्याला प्रत्यक्षात वेगळ्या पद्धतीने काही करता आला तर बरं होईल. मी शेवगावला राहत असताना भाड्याच्या घरामध्ये तिथं टोपलीचा संडास होता. दुसऱ्या दिवशी एक महिला यायची, ती टोपली काढायची, त्याच्यात डब्यात घालायची, हे सर्व मी अनुभवलं होतं. माझ्या डोक्यात एक कल्पना अशी का हे चित्र जे ग्रामीण भागात किंवा आपण बघतो किंवा ते मी ज्या बंगल्यामध्ये राहतो तिथे नाही. इथे काही कोणी माझा संडास साफ करायला येत नाही. माझ्या घरात तर 3 बाथरूम आहेत, प्रत्येक बेडरूमला बाथरूम आहे आणि इथं काही कोणाची गरज भासत नाही, ते आपोआप स्वच्छ होतं. लख बिल चमकावे असं एकदा डोक्यामध्ये आलं की खरंच घरोघर प्रत्येकाला जर वैयक्तिक शौचालय मिळालं आपल्यासाठी तर तिथे देखील कोणी साफ करायला जायची गरज भासणार नाही. प्रश्न होता हे लोकांना पटवून द्यायचं तर तुम्ही उघड्यावर जाऊ नका, शौचालयाचा वापर करा. गरीब माणसाला सांगायला गेलो मला एका बाईचं वाक्य आठवते. ती मला म्हटली साहेब जगायचं कसं ते सांगा, हागायचं कसं त्याला का सांगा. हे प्रश्न होते. परंतु मी जाणीवपूर्वक याची लोक चळवळ केली पाहिजे या भावनेनं त्या कार्यक्रमाचं नाव बदललं आणि हागणदारी मुक्त गाव हागणदारी नष्ट करायचं, शौचालयाचं नावच घ्यायचं असं म्हणून ते केलं. मी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली 3 जानेवारी मला वाटतं सावित्रीबाई फुलेंचं जयंती, मी प्रेस नोट लिहून पेपरला दिली होती की आम्ही जिल्हा हागणदारी मुक्त करणार आणि सर्व पेपरने छापलं की जिल्हा परिषदेने आणि अधिकाऱ्यांनी ठरवलंय की सर्वांना शौचालय बांधून द्या. मी त्या पत्रकाराला म्हटलं अरे मी लिहून दिलेली प्रेस नोट असं का छापलं, तो शब्द एवढं वाईट असेल काय. परंतु आम्ही जिद्दीने ते लावून धरलं आणि त्याच्यामध्ये खूप काम केलं. आमच्या पुढचा एकच प्रश्न होता की लोकांना स्वतःच्या शौचालय वापरायची सवय त्यांच्यामध्ये लागावी यासाठी काम. मला आमच्या अधिकारी म्हटले ते तुम्ही हागणदार बंद करायचं, तर ते करायचं काय त्याच्यामध्ये म्हणजे ते लोकांनी ठरवावं. मी बांगलादेशामधल्या बादिशाही नावाच्या जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि तिथं वॉटर बंद निश्चित झालं पालर आणि असं लक्षात आलं की उघड्यावरच्या ओपन डेफिनेशन मुळे हे सर्व घडतंय. तो लेसन होता आणि आश्चर्य वाटलं तुम्हाला. मी कलापत्र केली, गाणी लिहिली, लावण्या लिहिल्या. मी आमच्या नगरच्या आकाशवाणीवर दर शुक्रवारी कार्यक्रम करायचो, हागणदारी मुक्त गाव बोलते म्हणून लोक फोन करायचे. मी त्या मुरबे नावाच्या गावाला एका भिल्लाचं शौचालय बांधून दिलं. तिथं भास्करगिरी नावाच्या महाराज आहेत, त्यांना म्हटलं चला हे कुठं तुम्हाला उद्घाटन करायचंय. ते कसं संडासाचं कोणाच्या तुमच्याच गावातल्या माणसं. एक गाव जेव्हा छोटस आम्ही 100% शौचालय बांधली तेव्हा त्या गावाला एक बोर्ड लावला, हागणदारी मुक्त गाव बोर्डवर आपलं स्वागत करत आहे. त्या बोर्डचं अनावरण त्यावेळेच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते केलं. आम्ही जिद्दीने केले. मी मुंबईला त्या काळामध्ये आलो होतो तर मला जाहिरात दिसली, बरोबर बलवीर आशा पगड सोहळा केला. ते माझ्या डोक्यात घुसलं. मी आलो आणि आम्ही एक स्लोगन केली, त्यांचं गाव हागणदारी मुक्त झालंय, तुमचं काय. मला वाटतं एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही लोक चळवळ घडवली की बघता बघता आमच्या जिल्ह्यामध्ये असंख्य गाव 100% वैयक्तिक शौचालयाची झाली. आम्ही
आणि एक फटवा काढला का बुलडोजर आणायचं आणि सार्वजनिक शौचालय पाडायचे. ते कोण स्वच्छ करायचं? आम्ही शाळामध्ये जाऊन मी एके दिवशी एका हायस्कूलचं बाथरूम माझ्या बायावर करून तेव्हा स्वच्छ करायला लागलो. तेव्हा तो मुख्याध्यापक पळत आला ओरडत, साहेब साहेब काय करता म्हणून. म्हटलं काय नाही, तुमचं हे शौचालय स्वच्छ करायला आलेलं आहे, तुम्ही वाट बघताय ना. आम्ही कार्यक्रम दिला त्यांना की तुम्ही तुमच्या शिक्षकांनी मुलांनी मिळून दर दिवस सकाळी साफ करायचे, त्यांना वर्ग वाटून द्या. लोकांची कशाला वाट पाहता, स्वतःची घाण स्वतः काय तुम्ही काढत नाही. हा त्या पाठीमागचा उद्देश. याच एका भावनेने की किमान आपलं स्वतःची घाण आपण स्वतः स्वच्छ करू. मला तात्पुरतं पेटल्यासारखं आम्ही ते काम केलं आणि बघता बघता आज अशी परिस्थिती आहे, ज्या राज्यांची भाषा मराठी नाही तेही राज्य हागणदारी मुक्त गाव शब्द वापरून तो कार्यक्रम बाप्पा नव्या सहस्त्रकाळ तुझ्या स्वागतासाठी आमच्या वतीचा दूर करून उजळवतायत लक्ष लक्ष ज्योती आणि मी गोळा करत सुटलोय तेल संपलं म्हणून विजू विजू झालेल्या असंख्य झोपड्यातल्या वाटी. तुला खरंच देऊ इच्छितोय मी दबाण झालेलं पहाटेचं पूल आणि माणूस नावाच्या महान सृजनाचं नुकतंच उपजलेलं निरागस मूळ नवसहस्त्र दारात आले. त्याच्या हातात काय असा प्रश्न लघु कानडे यांनी आपल्या एका कवितेतून विचारलेला होता. खरं तर मी त्यांना हा प्रश्न विचारणार होतो की मागच्या 2.5 दशकामध्ये तुम्ही या नव्या सहस्त्रकाच्या हातावर काय ठेवलं आहे. पण त्याची उत्तरं त्यांच्या अंगाच्या संवादातून आपल्याला मिळालेली आहेत की 1000 वर्षांपेक्षा दीर्घ असलेली एक घाणेरडी परंपरा त्यांनी बंद केली. नव्या सहस्त्रकाच्या हातावर त्यांनी पूल ठेवलेला आहे. आमदारकी मिळवली आणि सर्वसामान्यांचे प्रश्न धसास लावले. मला असं वाटतं की निरागस असं मूल त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी हसून फुलवलेलं आहे. त्यांचे 10 पुस्तकं पुस्तक मार्केट नावाच्या प्रकाशन संस्थेच्या वतीनं नजीकच्या काळामध्ये प्रकाशित होणार आहे. त्यात त्यांची राजकीय कविता आहे, त्यात त्यांची भाषणं आहेत, त्यात त्यांचं चिंतन आहे, गुरुजींचं त्यांच्या शास्त्रांचं लिहिलेलं एक छोटंसं आत्मचरित्र आहे. अशा सगळ्या पुस्तकांचं स्वागत करायला आपण सगळे उत्सुक आहात हे मी जाणतो. आज मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या निमित्तानं आमचे मित्र डॉक्टर महेश कराड आणि आमचे संत पडेल यांच्यामुळं हा योग आला की आदरणीय लघुदादांची आम्हाला एक मोठा संवाद साधता आला. खरं तर खूप मोठी मोठी मंडळी या सभागृहात आहेत. आमचे जंबाले सर आहेत, आमच्या मनीषा ताई आहेत, आदित्य शशिकांतजी आहेत, पहिल्यापासून ऋषिकेश कांबळे सर बरोबर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवरांचं मी खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि समारोपापूर्वी हे हा जो माईक आहे तो मी ताईंच्या हातात देतो की त्या आदरणीय लघुदादाला काहीतरी बोलू इच्छितात, त्यांनी बोलावं आणि त्यानंतर संपेल. जन्माला आल्यापासून जे भोगलेलं आहे, जे पाहिलेलं आहे, जे वेचलेलं आहे ते क्रांती पर्व घेऊन ते आपल्या भेटीला आले. आणि सारं राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सगळं जीवन ढवळलेलं असताना
कारण माणूस आरपार पाहायला आला पाहिजे वा. आणि माणूस आरपार आहे हे प्रत्येक क्षणी जाणवत होतं. ती निरागसता, ते निरपेक्ष भावनेनं काम करणं असेल किंवा अगदी आपण म्हणतो ना की माणसाला त्याचं प्रतिबिंब समोरच्याच्या डोळ्यात दिसणं अपेक्षित आहे आणि ते प्रतिबिंब महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये दिसण्याची क्षमता ज्या माणसाकडे आहे ते म्हणजे आणि सर आपल्याशी गप्पा मारताना खरं तर एक कबूल करते एक गोष्ट की मी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, काय काय वाचलं माझ्याबद्दल. बरं, मी लॉ कॉलेजच्या परीक्षा चालू आहेत, पुस्तकं घरी आलेली आहेत. मी पण तेवढ्याच प्रामाणिकपणाने सांगितलं, अद्याप काही वाचलेलं नाही, पण मी रात्रीचा दिवस करून वाचेन. आणि हा माणूस अजून वाचन करून संपलेला नाही हेही मी प्रामाणिकपणे कबूल करणार आहे. ही पुस्तकं सगळी मीच घेऊन जाणार आहे बरं का. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर, काँग्रेसच्याच कॉलेजमध्ये काम करते. आपण काँग्रेसमध्येच आहात, काँग्रेसचे आमदार आहात. देशापुढे पडलेले प्रश्न, देशापुढे असणाऱ्या समस्या, प्रत्येक मराठी नव्हे तर देशातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असणारी भीतीयुक्त भावना, या सगळ्यांचा विचार करता आपल्यासारखा निर्भयपणे स्वतःचे विचार व्यक्त करणारा नेता या महाराष्ट्राला हवा आहे. आणि आज या मुक्त सृजनच्या विचारपीठावरून एक अतिशय महत्वाचा, म्हणजे मला असं वाटतं, माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि शुभेच्छा पण देते, भले भले मुख्यमंत्री पदाच्या रांगेत अशी अपेक्षा व्यक्त करते. कारण आपल्यासारखा सजग माणूस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झालाच पाहिजे अशी भावना आज इथं बसलेल्या प्रत्येकाच्या. शुभेच्छा. दुसरी महत्वाची गोष्ट की रेडिओवर मी प्राध्यापक डॉक्टर पृथ्वीराज तौर यांच्याशी संवाद साधलेला होता. सर, आपल्याबरोबर स्टेज शेअर करणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. डॉक्टर संभाजी पाटील सर सतत संपर्कात होते. मी मगाशी म्हटलं तसं की डॉक्टर एक पेशंट, त्यामुळे मी डॉक्टर सतत कशा पद्धतीने चिकित्सा करायची यासाठी प्रयत्नशील होतो. पण आमची चिकित्सा झालेली आहे हे मगाच्यापासून आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. तर आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार. आणि डॉक्टर महेश खरात सर, आपण आवर्जून मला इथं बोलवलं. गेले 2 दिवस अक्षरशः या मुक्त सृजननी मला श्वास देण्याचं काम केलेलं आहे. जी लढाई आपण जगण्याची लढत असतो किंवा प्राध्यापक म्हणून काम करताना जी घुसमट होत असते, ती घुसमट या महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीमध्ये संपलेली आहे असं मी मान्य करते आणि आपला निरोप घेते. आणि अर्थातच या मुलाखतीचा शेवट आमदार लखू कातडे यांच्या एका कवितेने होता. सर आपल्या कृपाली अवसरे मॅम यांचं एक खरं मनापासून ऋण व्यक्त करतो. या सर्वांना खूप आदरणीय मंडळी आहे. आपण लघु कात्रेसरांच्या कवितेचा आस्वाद घेऊया आणि नंतर या मुलाखतीचा शेवट आणि कवी संमेलनाचा प्रारंभ. मला जेवढी आठवण क्रांती पर्व आहे प्रदेश नाहीये काळोखाचा, प्रदेश नाहीये काळोखाचा, नाहीच अंधाराची वेळ. उमजून समजून चालत चालत इथवर आलो आपण भेट. प्रदेश नाहीये काळोखाचा, नाहीच अंधाराची लेट. उमजून समजून चालत चालत इथवर आलो आपण भेट. रस्तो रस्ती जखमा सांडून ठिणगी ठिणगी होती व्रण. रस्तो रस्ती जखमा सांडून ठिणगी ठिणगी होती व्रण. घोंगावणारा बेफिकीर वारा
वेचित राहील गर्भारक्षण. रस्तो रस्ती जन्मा सांगून ठिणगी ठिणगी होतील व्रण, घोंगावणारा बेफिकीर वारा वेचित राहील गर्भारक्षण. हुंदके थोडे मरतानाच, हुंदके थोडे मरतानाच जगणं होईल बाजारपेठ. उमजून समजून चालत चालत इथवर